आभासी जग आहे हे सगळं बाळंभट. बदलणारं जग आणि बदलणारी मूल्य ही अशी आहेत. आपण काय करणार? आलिया भोगासी असावे सादर. महाराज, इंद्रायणी विषयी ना आचट विचट बोलणाऱ्यांचा एक जण मला व्हिडिओ दाखवत होता. मुस्कट फोडायची इच्छा झाली त्याची. अशी इच्छा झाली तरी अंमलात आणू नका बर का बाळंभट. कसं आहे, चिखलामध्ये दगड टाकला तर तो चिखल आपल्याच अंगावर उडतो हे लक्षात ठेवा. असो, येतो मी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. इंदू, पप्प्या थांब आलो. काय इंद्रायणी मॅडम, कशी चालू आहे शाळा? हा म्हणजे पोर त्रास देत नाहीयेत ना? एकदम ओके ते टक्के सुरू आहे ना? एकदम ओके ते टोके सगळं. पावसामुळं कधी सुट्टी कधी बुट्टी सुरू आहे. मेघ निळा बरसला, विद्यार्थी बिल्डिंग साठी तरसला. बरं चल, पोरं वाट बघत असतील, येते. आपल्यासारखीच ना, आपण कशी शाळेची वाट बघायचं. हा, जसं काय तुला शाळेला यायला लय आवडायचं. ए अगं, शाळा मला आवडायची, हा पण अभ्यासाचा लोड यायचा. आणि त्यात आपले महाले मास्तर हान हान हाणायचे मलाच. माझ्या बालमनाचा विचारच केला नाही त्यांनी. अयो मयो, तुझं बालमन जणू काही तुझी काही चूकच नसायची. बर मला सांग, 2 दिवस होतास कुठं? अगं, उत्सव की तयारी में. हा, विठूच्या वाडीत अशी जंगी नवरात्री साजरी करायची आपल्याला. हा, 9 दिवस कीर्तन भजन, ते रांगोळी स्पर्धा, नवरंग साडी स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा, सगळं करायचंय. खूप काम आहेत मला, माहिती का? युनिक आणि वेगळी नवरात्र करायची आपल्या विठूच्या वाडीत. आणि त्या नवरात्रीत आदोक्षज महाराजांचं प्रमोशन सुद्धा. माझ्या आदोक्षजला प्रमोशनची गरजच नाही. चांगलं काम दिसतं लोकांना पप्प्या. पप्प्या, मी काय म्हणते, तू नवरात्रीची 9 नाटकांची स्पर्धा घेशील का? म्हणजे माझी पोरं बी घेतील की त्याच्यात भाग? नक्की. आपण काय करू, त्यांच्यासाठी नाटकाची स्पर्धाच घेऊ. अशी विनोदी नाटकं. गोपाळचा नंबर झाला, आता पप्या आला का? हे इंदू बिंदू, आमचा नंबर कधी लागणार? हे इकडे तुला खोदळून काढतो. पप्प्या, अरे किती जणांना हाणणार आहेस? अगं, सगळ्यांना. 2 दिवस झाले हे सुरू आहे. 2 दिवस? तुला सांगतो, ही सगळी गावाबाहेरची माणसं आहेत. करो ना करो हे सगळं मोहितरावच करत असणार. आणि आता तर गोपाळ आहे त्याच्यासोबत. गोपाळला काय गरज होती त्याच्यासोबत युती करायची? तो तर आहेत ना एक. आणि आता हा गोपाळ सोबत काय करायचं ना, काहीच कळत नाहीये बघ. हे बघ पप्प्या, मलाही काही कळत नाहीये. मला फक्त इतकंच कळतं की मला शाळेला जायला उशीर होतो. चल, येते. रामकृष्ण. रामकृष्ण. मोहितराव, बुलेट ट्रेनच्या स्पीडने चाललंय तुमचं काम. तुमच्या माणसांचे कारनामे ऐकते मी. चांगलंय चांगलंय. ही तर फक्त सुरुवात आहे मोठ्या बाई. जस्ट लिटल स्टार्ट. अब आगे आगे देखो होता है क्या. हो, म्हणलं होतं ना आम्ही तुम्हाला, आमच्याशी जो नडणार त्याची आम्ही माती माती करणार. आणि यावेळेस फुल फोर्स लावलाय आम्ही. हे इलेक्शन संपेपर्यंत इंद्रायणी दिग्रजकर वाडीकर, तेच ते, तिची एवढी बदनामी करू, एवढी बदनामी करू, त्याला शर्मेनं गावच काय, अख्खा देश सोडून जावं वाटत. लय अपमान केलाय तिनं आमचा, बार बार लगातार. आम्हाला नालायक ठरवत होती, त्याचा हिशोब तर द्यावा लागेल ना तिला. आता तिला एवढं हैराण करू ना, तुमचा पोरगा अधोक्षज कटाळून अर्ज तरी माग घेईल, नाहीतर त्याचं डिपॉझिट तरी जप्त होईल. मोहितराव, हा,
तुम्हाला काही अडचण? नाही, मला काय अडचण नाही. चालू दे तुमचं काम. प्लॅन चांगला आहे तुमचा, चालू दे. एक चहा दे ना दादा. हाय. हाय. काय ग, तू मला प्रत्येक वेळेला भेटतेस, तो कोइन्सिडन्स असतो का तू ठरवून भेटतेस मला? मी तुला ठरवूनच भेटते. विनोद बुद्धी चांगली आहे तुझी. अरे पण मी सिरियसली बोलतीये. ऑब्झर्वेशन फार चांगलं आहे डॉक्टर तुमचं. अगं मग त्याशिवाय आजाराचं नेमकं निदान कसं करणार बाई? हॉस्पिटल बाबतीत एवढे सजग असता, पण आता इलेक्शन बद्दलही व्हावं लागेल. अर्थातच. आता तुझ्या अनुभवाचा फायदा होईलच ना मला. तू सोशल मीडिया बघतेच आहेस. अजून एखादी चांगली ग्राउंड ऍक्टिव्हिटी असेल तर सुचव. एक आयडिया आहे. आय थिंक तू प्रचार सभा घ्यावीस, म्हणजे तुझं लोकांची कनेक्शन वाढेल. आता अधोक्षजचं खूप काम आहे किंवा त्याचं खूप कनेक्शन आहे असं नाहीये काही, पण दिग्रसकर कुटुंब, एस्पेशली इंद्रायणी आणि व्यंकट महाराज, त्यांचं गुडविल खूप आहे गावात आणि अधोक्षजला त्याचा खूप फायदा होतोय. इंद्रायणी या गावात शाळा उभारतीये, त्यामुळे यात गावाचा फायदा आहे. त्यामुळे तिची इमेज आणि तिचे कनेक्शन्स ही अधोक्षजची स्ट्रेंथ आहे. मग विरोधकांना जर हरवायचं असेल ना, तर त्यांची स्ट्रेंथ मोडायला पाहिजे. आणि ते करण्यासाठी इथे दोन पर्याय आहेत. एक तर असं काम उभारणं जेणेकरून तिचं काम छोटं वाटायला लागेल, नाहीतर कामात आणि काम करणाऱ्यात खोट काढायची, तिची बदनामी करायची. स्त्रियांना बदनाम करणं हे पुरुषांसाठी खूप सोपं असतं. इनफॅक्ट त्या रात्री तू आणि इंद्रायणी एकत्र होतात. या सिच्युएशनमुळे इंद्रायणीची बदनामी ऑलरेडी सुरू झाली आहे. या सिच्युएशनचा आपण फायदा घेऊच शकतो इलेक्शनसाठी. वाईट आहे, पण फायदा होत असेल तर यु नो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. इंद्रायणी सारख्या मुलीसोबत तुझं नाव जोडलं जाणं हे तुझ्या इमेजसाठी खूप नुकसानदायक आहे. आय मीन, माझा सर्वे असं सांगतोय. तू एक एफिशियंट डॉक्टर आहेस, इन्फ्लुएन्शियल पर्सनॅलिटी आहेस, सगळं व्यवस्थित आहे. ह्या तुझ्या स्ट्रेंथ्स आहेत आणि त्याचा आपण फायदा करून घेऊयात. आपण प्रचार सभा घेऊ लवकरच. आणि तू सुद्धा तुझ्या सर्वेमधून तुला जे काही कळतंय ते मुद्दे मला सांग. ऑफकोर्स. येतो. बाय बाय. अंबाबाईच्या नावानं सांग भलं आई राजा. तर मंडळी, कुठल्याही पद्धतीची घाई गडबड गोंधळ करायचा नाहीये. कसं आहे, देवीचा सण आहे, देवीचा उत्सव आहे. अवघ्या काही क्षणात आता मिरवणूक येणार आहे, तर सगळ्यांना दर्शन मिळणार आहे. हा, आई राजा अंबाबाईच्या नावानं सांग भलं. हा, जमलेत सगळे इथं, सगळी तयारी झाली. बर, चालते हो मंडळी. मिरवणूक यायला थोडासा उशीर होतोय, ते ट्रॅफिक लागले हायवेवरती. मी आलेच. बचत गटाच्या वंदनाताईंचा फोन आहे, आलेच. आई राजा अंबाबाईच्या नावानं सांग भलं. आई राजा उदो अंबाबाईच्या नावानं सांग. हा
ताई बोला. हा हा, अर्ध्या पैशांची FD करू आणि मग उरलेले पैसे महिलांना जशी लागेल तशी मदत करू. हो हो ताई, मी जरा दर्शनाला आले, आपण नंतर बोलूयात का प्लीज? हा चला चला, रामकृष्ण हरी. हार पप्प्या, डेकोरेशन एकदम भारी केलं बरं का. मास्तर, आयडिया जरी माझी असेल ना तरी सगळ्यांनी मदत केली आहे बरं का. काय मिळाल? इंदू, हिम्मत आहे तर समोर या ना. भ्याडासारखे एका बाईवर हल्ले काय करता? या समोर, सोडतच नसते कुणाला. तुम्हाला काय वाटलं अशा हल्ल्यांना मी मोडेन? अरे जितका खोल मला गाडण्याचा प्रयत्न कराल ना, तितकी मजबूत होऊन तुमच्या विरोधात उभी राहील मी.